माझ्यासोबत हे जे काही होत आहे त्याचा काही ना काही अर्थ आहे, जो मला शोधावा लागेल. मला येणारे संकेत, माझ्यावरचं मृत्यूचं सावट आणि आता घरात दिसणारा हा आत्मा, या सगळ्याचा काहीतरी संबंध नक्कीच असेल. हा साहेब, बोला. हाय, काय करतेस? काही नाही, सहज बसले होते. म्हणजे कसलं तरी विचार करत बसली होतीस, हो ना? बरं मला सांग, मी फोन का केलाय तुला? का? आपलं ठरलं होतं ना, तुझा हा बॉडीगार्ड दर 2 तासांनी तुझी चौकशी करायला फोन करणार म्हणून. साहेब, तुम्हाला माझ्यामुळे कामाकडे सुद्धा नीट लक्ष देता येत नाहीये ना? नेत्रा, तुझ्यापेक्षा दुसरं कुठलंच काम महत्वाचं नाहीये माझ्यासाठी. मी फक्त माझं कर्तव्य निभावतोय. जस्ट ऑफिसला आलो, त्या बुवांना शोधायला गेलो होतो. सापडले ते? नाही, खूपच विचित्र प्रकार घडला तिकडे. काय झालं? मी आणि बाबा तिकडे गेलो, पण बाबा खूपच गोंधळून गेले त्या सगळ्यामुळे. हो, म्हणजे हे असं काहीतरी झाल्यावर गोंधळणं साहजिकच आहे. मग आता काय करायचंय साहेब? आता काय, प्रयत्न करत राहायचे. बर चल, घरी आल्यावर बोलूयात आपण. ठेवू? ठीक आहे. काळजी घे. बाय. हे इतकी वर्ष अंतरुणाला खेळून मी रोज प्रार्थना करते, म्हणते हवं तर माझं आयुष्य त्यांना दे. पण नाही, देवाच्या मनात काय आहे ना ते त्याचं त्यालाच माहिती आहे. पण असं नाकातून रक्त येणं पहिल्यांदाच घडतंय. रक्तच आलंय फक्त. म्हणजे नाकातून रक्त येण्या व्यतिरिक्त आणखीन काही झालंय का त्यांना? नाही. इंद्राणी, तू काहीतरी उपाय सांग ना. काय करू मी? उद्या एक मंत्र देते, त्याचा जप सुरू करा. आणि आणखीन काही उपाय असेल तर मी सांगेन. आई, उपाय कशासाठी? अगं, यांच्यासाठी काही करता येतंय का बघत होते मी. देव नेहमी चांगल्या माणसाचीच परीक्षा घेतो. रुपाली, तुला माहितीये, पद्माकर राजाध्यक्ष म्हणजे भला माणूस असं म्हटलं जायचं त्यांच्या काळी. नेहमी सगळ्यांना मदत करायचे. कंपनीतल्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे द्यायचे. सगळ्यांच्या अडी अडचणीला उभे राहायचे. अगदी निर्मळ मनाचे आहेत. एकदा कंपनीतल्या कामगारांची घरं पडली, बिचारे अगदी रस्त्यावर आले. तर यांनी स्वतःचा खर्च करून त्यांना त्यांची हक्काची घरं बांधून दिली. आणि म्हणूनच वाटतं की ज्या माणसानं एवढ्या माणसांची घरं वसवली त्या माणसाच्या बाबतीत देव असा का वागतो? खरंय आई. इंद्राणी, अगं सावकाश. काय काय झालं? मी उचलते.
तेजस काय काय हवं? काही नाही. काय नाही म्हणजे काहीतरी आहे. हसतेस, इकडे बघ हसतेस का सांगा. एक मिनिट, काहीतरी हवंय. बोला, काय फरमाइश आहे? तेजस, तू ना 3-4 दिन की छुट्टी घे. कशासाठी? देख, काम का बहाना नाही काढायचा. हा, कशासाठी ते तरी सांगशील? तू, मैं, अद्वैत भाईजी आणि नेत्रा कुठेतरी मस्त फिरायला जायचं. दमणला जायचंय का? नॉट पॉसिबल. प्लॅन सांभाळ. पॉसिबल नाही आहे. अरे अद्वैत भाईजी आणि नेत्राशी मी बोलते ना, तू टेन्शन नको. तू असं काही करणार नाहीयेस. का? हे बघ, पुण्यातून बाहेर नाही जाता येणार. आणि राहिला प्रश्न अद्वैत आणि नेत्राचा, तर अद्वैत स्वतःच नाही म्हणेल. अद्वैत भाईजी का ना म्हणेल? फाल्गुनी, घरात काय सिच्युएशन सुरू आहे? नेत्राच्या जीवाला धोका आहे. आय नो, अद्वैत तिची काळजी घेतोय आणि खूप व्यवस्थित घेतोय, पण रिस्क घेऊन नाही चालणार. आपण नाही जाऊ शकत बाहेर. फाल्गुनी, ट्राय टू अंडरस्टँड. तेजस, हे सगळं कधी संपणार? आय होप लवकरच संपेल. मी रोज भगवानजीने प्रार्थना करते की अद्वैत भाईजी आणि नेत्राची लाईफ मध्ये ना आता सगळं चांगलंच होईल. तू करतेस ना प्रार्थना, होईल सगळं नीट. पण हे सबका सोल्युशन काय? तेच तर मिळत नाहीये ना. म्हणजे अद्वैत शोधतोय सोल्युशन, पण जसा तू जवळ जातोय ना तशा विचित्र आणि नवीन गोष्टी समोर येत आहेत. क्यों? काय झालं? नाही, काय नाही. फिरायला जायचंय ना आपल्याला, आपण जाऊया. फक्त अद्वैत आणि नेत्राला यातून आधी बाहेर येऊ दे. आपण जाऊ. आणि 4 दिवसासाठी कशाला, आपण महिन्याभरासाठी जाऊ. पक्कू? एकदम पक्का. प्रॉमिस? पण आता कुठेही हा विषय काढायचा नाही. आणि अद्वैत आता ह्या सगळ्या टेन्शन मध्ये ना, त्यामुळे ऑफिसची सगळी कामं मला सांभाळावी लागणार आहेत. सो प्लीज. आय एम सो प्राऊड ऑफ यू तेजस. मी टू. आज जे काही घडलंय ना, माझं डोकंच काम करत नाहीये. बाबा, तर जे व्हायचं ते होऊन गेलंय. त्याच विचारात नका राहू. पुढे काय करता येईल ते बघायला हवं. अरे अद्वैत, मला खरंच काही सुचत नाहीये. आपण बुवांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेऊया का? अरे पण आपण पोलिसांना सांगायचं काय? त्यांना कसं इन्व्हॉल्व करायचं? नाही, या सगळ्यात पोलीस आपली मदत नाही करू शकत. बुवांची इच्छा नाहीये तुम्हाला भेटायची. मी हेच सांगितलं सकाळी अद्वैतला. आपल्याला भेटायचंय तेव्हा आपल्याला बुवा भेटणार नाही. त्यांची इच्छा असेल तर बुवा भेटतील. पण हे सगळं किती भयानक आहे. म्हणजे मी बुवांना अशा ठिकाणी भेटत होतो जी जागा अस्तित्वातच नाहीये. हे सगळं अविश्वसनीय आहे. पण मग आता काय करायचं? कसं भेटायचं त्या बुवांना? आजोबा, आजोबा, काय झालं? तुम्ही घाबरलात का? आजोबा, तुम्हाला या खोलीत आपल्या घरच्यांव्यतिरिक्त आणखी कोणी दिसलं होतं? बघितलंय तुम्ही? एक बाई आहे, साडी नेसलेली. तुम्ही बघितलंय तिला? आजोबा, आजोबा, डोळ्यांनी इशारा करा ना, मला सांगा ना, मला जाणून घ्यायचंय. तुम्ही बघितलंय का त्या बाईला? हा, ती बाई जिवंत नाहीये, आत्मा आहे तो. मला सांगा ना,
तुम्ही ओळखता का त्या बाईला किंवा किंवा ओळखत होता का? मला काहीतरी सांगा. तुम्ही डोळ्यांनी इशारा करा. ओळखता तुम्ही तिला? कोण आहे ती बाई? फाल्गुनी, जास्त जागत बसू नकोस हं. जा आता झोप. काय झालं? यांच्या डोळ्यात पाणी? तुम्ही रडताय? अगं नेत्रा, सांग ना काय झालं ते. आणि तू का अशी आहेस? हे का रडतायत? अगं नेत्रा, सांग ना. काही नाही आजी. मी ममता मावशींचा विषय काढला ना, म्हणून पाणी आलं आजोबांच्या डोळ्यात. आठवण झाली का? असं काय करताय? हं? शांत व्हा. शांत व्हा. नेत्रा, मी आहे आता इथे. आजोबा, काळजी नका करू. हं? मी आहे. शांत व्हा. शांत व्हा.
नेत्रा, एवढा का घाबरलीस तू? मी मजाक केली होती. कुठे होतीस तू? मी तुला शोधत होते. अच्छा, आजोबांच्या खोलीमध्ये. अरे घाबरणं बंद कर. सॉरी ना. चला आता आमच्या रूम मध्ये चल. तेजस पण आहे आणि अद्वैत बाईजींना पण बोलव. आपण सगळे ना पत्ते खेळूया, मज्जा येईल. चल चल चल. नाही काय झालं? काय बोलत काय नाहीये तू? आता आता नको ताई. चल ना, मज्जा येईल. प्लीज प्लीज प्लीज. चल चल चल. मला ना जरा मला झोपायचं आहे, जरा लवकर झोपायचं आहे म्हणून. का? डोकं दुखतंय ना म्हणून, बाकी काही नाही. डोकं दुखतंय? दवाई घेतलीस तू? नाही नाही, एवढं काही नाही. मी झोपले की मला बरं वाटेल. डॉक्टरांना बोलवू का? नाही नाही, खरंच खरंच काही नको. मी झोपते आता. हां पक्का? पक्का ना? हो झोपते मी. काळजी घे. हा भगवानजी, हे सगळं कधी चांगलं होणार? काय झालंय? तू तू घाबरली काय एवढी? प्लीज सांग मला काय झालंय. मी तिचा चेहरा पाहिला. तिच्या डोळ्यांमध्ये खूप दुःख होतं. चेहऱ्यावर खूप काही घडून गेल्यासारख्या वेदना होत्या. मनोरमा, साहेब, ती आपल्याच कुटुंबाशी संबंधित आहे. तुम्हाला आठवतंय का कोणी मनोरमा नावाचं? नाही, मला तर नाही आठवते काही. मित्र तू शांत हो. शांत हो. काहीतरी संबंध आहे, काहीतरी संबंध आहे साहेब. आपल्याला शोधून काढायला हवं.